एका छोट्या खेड्यात दाट झाडीत वसलेल्या एका साध्या गावात रोहन नावाचा एक लहान मुलगा राहत होता. त्याच्या डोळ्यात एक निरागस चमक होती, पण त्याच्या चेहऱ्यावर एक सल कायम दिसायची. रोहन एका अनाथ आश्रमात वाढला होता. त्याचे आई वडील त्याच्या लहानपणीच एका भयंकर अपघातात गेले होते. तो तेव्हापासून एकटाच होता. अनाथ आश्रमातील दिवस त्याच्यासाठी खूप कठीण होते. बालपणीची वेदना. अनाथ आश्रमात राहणाऱ्या इतर मुलांबरोबर तो शाळेत जात असे, पण त्याला कधीच खऱ्या अर्थाने आपले म्हणणारे मित्र मिळाले नाहीत. मुले त्याला सतत चिडवायची, तुला कोणी नाही, तुझं कोणी नाही, अशा अपमानकारक शब्दांनी त्याला त्रास होत असे. त्याचे बालपण असं निराशेत आणि एकाकीपणात जात होतं. एका दिवशी अनाथ आश्रमाच्या मॅट्रॉनने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, रोहन, तू खूप खास आहेस. जीवन कठीण असतं, पण त्यातच आपलं खऱ्या सामर्थ्याचं बीज दडलेलं असतं. एक दिवस तुझंही आयुष्य बदलेल. त्या शब्दांनी रोहनला थोडासा दिलासा मिळाला, पण त्याच्या मनातला एकटेपणा कायम होता. शाळेतील संघर्ष. शाळेत रोहन खूप हुशार होता. त्याला अभ्यासाची आवड होती, पण परिस्थितीमुळे त्याला हवे तसे शिक्षण घेणे कठीण होते. त्याचे शिक्षक त्याची शिकण्याची जिद्द पाहून त्याला मदत करत होते. एका स्पर्धेत शिक्षकांनी तुमचं स्वप्न काय आहे या विषयावर निबंध लिहायला सांगितले. सगळ्या मुलांनी मोठमोठे स्वप्ने लिहिली. कोण डॉक्टर होणार, कोण इंजिनियर, पण रोहनच्या वहीत फक्त 2च ओळी होत्या. माझं स्वप्न आहे, मला एक कुटुंब हवंय, आईची माया आणि वडिलांचा पाठबळ हवंय. वाचा आणि समजूत. शिक्षकांनी हा निबंध वाचला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांनी रोहनला बोलावून विचारले, बाळा, तू खूप वेगळं स्वप्न बघतोस, पण हे स्वप्न तुला गवसण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. आयुष्य तुला नक्कीच एक संधी देईल. रोहनने त्या दिवसापासून आपल्या शिक्षणात अधिक लक्ष घालायला सुरुवात केली. तो वाचनालयात जाऊन अनेक पुस्तके वाचायचा. त्याला कादंबऱ्या, प्रेरणादायक गोष्टी वाचायला आवडायचं. एका कादंबरीत त्याने वाचलं, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर नवा सूर्य उगवतो. या वाक्याने त्याला प्रेरणा मिळाली, नवा मित्र आणि नवी दिशा. काही महिन्यांनी रोहनच्या वर्गात नवीन मुलगा आला, सौरभ. सौरभ खूप आनंदी आणि मैत्रीपूर्ण स्वभावाचा होता. त्याने रोहनशी पटकन मैत्री केली. सौरभच्या स्वभावामुळे रोहनच्या जीवनात पहिल्यांदाच आनंदाची भावना निर्माण झाली. सौरभच्या घरी रोहन वारंवार जायचा. सौरभच्या आई वडिलांनाही रोहनला आपलेसे केले. त्यांना कळालं की रोहन अनाथ आहे, त्यामुळे त्यांनी त्याचं खूप कौतुक केलं आणि आधार दिला. अनाथ आश्रमातील बदल. सौरभच्या वडिलांनी रोहनसाठी एका शिक्षण संस्थेशी संपर्क साधला, जिथे अनाथ मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं. रोहनला तिथे प्रवेश मिळाला. तिथे त्याला चांगले शिक्षक आणि मित्र मिळाले. त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याने शैक्षणिक क्षेत्रात चांगलं यश मिळवायला सुरुवात केली. स्पर्धेतील यश. रोहनने एक निबंध स्पर्धा जिंकली, ज्यामध्ये त्याला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. त्याच्या यशामुळे गावातील लोक त्याचं कौतुक करू लागले. सौरभच्या कुटुंबानेही त्याला पाठिंबा दिला आणि त्याला पुढील शिक्षणासाठी शहरात पाठवलं. स्वप्नांची पूर्तता. शहरात येऊन रोहनने एका मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याच्या मेहनतीमुळे त्याला शिष्यवृत्ती मिळाली. त्याने शिक्षण पूर्ण करून एक यशस्वी सामाजिक कार्यकर्ता बनण्याचा निर्णय घेतला. त्याने अनेक अनाथ मुलांना मदत करण्यासाठी एक संस्था उघडली. त्याने आपल्या अनुभवामधून शिकून इतरांसाठी प्रेरणा निर्माण केली.
कुटुंबाचा आनंद. काही वर्षांनी सौरभच्या कुटुंबाने रोहनला अधिकृतपणे दत्तक घेतलं. तो दिवस रोहनच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता. त्याला हवं ते कुटुंब अखेर त्याला मिळालं. संदेश. ही कथा शिकवते की कितीही कठीण परिस्थिती असली तरी प्रयत्न आणि सकारात्मकतेने आयुष्य बदलू शकते. प्रेम, समर्पण आणि धीराने कोणतीही स्वप्न पूर्ण होऊ शकतात. ही स्टोरी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि अविस्मरणीय कथा या चॅनलला सबस्क्राईब करा.